बघा तुम्ही आता कसं लंगतं त्याच्या पायावर लागले. आता फायनल ना खेळू मस्तपैकी. आता सेमी पण पास केला बैलाने आपले. बघा काय बा फायनल साठी ही आपली पोरा बिर्याणी पार्टी चालू इथं. लोकाही बघला घास तुझा. आपली पुष्करजी आले सरपंच बघा पुष्कर व्हायचा. झाली झाली येता येता चाल. आबी ड्रायव्हर कुठला आहे तो? कोणगावकर. कोणगावचा. पोरी बघायला येतल्या म्हणून तो येत नव्हता ब्लॉग मध्ये. तो दाखव पिपलासचा भांडा दाखवला. टॉपचा स्पीड टॉपचा होता आम्ही बघला. हाय गाईज, तर तुमचं स्वागत आहे फन विथ अनिकेत ब्लॉग्स या चॅनलवर. रायबाला घेऊन जायचं आहे आपल्याला. गाठाच्या शर्ती आहेत तर बघू आता. आम्ही झाल्यावर लेट. अलंकारला थोडा काम होता. आम्ही दोघं आता लेट झाल्यावर आपण थिएटर पोहोचू. पण बघू आता. आमचा म्हणणं तर हे बरोबर पोहोचू. आता तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आता बघू. इथं गट सुटणार आहे म्हणून आम्ही थांबलो. गाडी थांबवली. बघू ते आता सुटला गट. बघा आला आला रायबाला शंभू आला वन साइड पुरे येतं सगळ्यां पुरे आपली गाडी. वन साइड वाशा आला 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 वाजला गाम वन साइड भारी बनला ड्रायव्हर. आली चल चला झाला. वाशा गटपात झाला आपला. रायबाना शंभू. चला मस्त वाटला आता. चला गाडीनेच बघला गट. आता तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला बैल. तर बिर्याणी न्यायला आलो आम्ही. बघू गटपात झाला. आता पोरांना भूक लागेल ना पुण्याचे, त्यासाठी बिर्याणी आम्ही घेतली इथं खायला. आम्ही खाताव ना त्यांना पार्सल घेताव. बघा एक पीस. उन्हाचा प्रभाव पक्का आहे ना म्हणून इथं लगेच आता ज्यूस पियाला आलो. उन्हामुळे प्रॉब्लेम नको आपल्याला. शरीर चांगला राहायला पाहिजे. आता ज्यूस पियाला आलो इथं. आता ज्यूस जतला पियाला. मारला ज्यूस. गरमीचा एहसास ज्यूस मध्ये केला. चला आता आम्ही बिर्याणी खाली आणि पोरांना बघ ना बंद आहे. बंद आहे. थांब बघता. फायनली आम्ही पोहोचलो अड्ड्यात. मैदानामध्ये एंट्री झालेली आहे. दमदार एंट्री झाली. आता बघू. आपल्या डायरेक्ट बैलाला भेटायला जातो. त्यांनी आम्ही नसताना पण आम्हाला खुश केले. उन्हाचं प्रमाण पण जास्त असताना आता किती आमचं काम वाढणार आहेत ते बघू. आता कसं काय होतं ते दाखवतो तुम्हाला. आता अड्ड्यांत आल्यावर आपला रायबा असा गटपास होऊन राहिले नाही. आपला वादल जराशी उठली गेम. बघू. नाही आपली पोरा बिर्याणी पार्टी चालू इथं. लोकाही बघला घास तुझा. बाल्या केस पिकलेला. बाल्या उसाटण्याचा केस पिकलेला. बाल्या बी आले. आता आम्ही चाललो जरा मैदानामध्ये फेरफटका मारताव. बघताव कसं काही दुसरं गट आहेत ते. लगेच सेमीची पण चिठ्ठी काढूनच येतात. बघू आता कसं काय होतं ते. आपली पुष्करजी आले सरपंच बघा पुष्कर व्हायचा. झाली झाली येता येता चाल. हे बघा आपला परागदाचा सरपंच निघून दाखवली ना व्हिडिओ. नाही हो पिपलासचा बांडा बघा. आबी ड्रायव्हर कुठला आहे तो? कोणगावकर. कोणगावचा. पोरी बघायला येतल्या म्हणून तो येत नव्हता ब्लॉग मध्ये. तो दाखव पिपलासचा भांडा दाखवला. टॉपचा स्पीड टॉपचा होता आम्ही बघला. परागदार आज खुशी आली. गट झाले पास आपला. सरपंच छोटा मालिक जेजुरीचे गाडाव आहे. सेमीच्या चिठ्ठ्या उरत आहे. आता चिठ्ठ्या बघायला
बघू आता काय होतं ते तुम्हाला दाखवतो. आता घेतला पाणी करायला. सेमीला आता जायला सज्ज झाले. सेमी किती आली? 2 मध्ये 8 ना मुद्दाम बोललो. हे बघा शॉटगन बल्माचा मालक रोशन देवीचा पाडा. इकडे साहेबाई घेतला गुला भंडारा करायला नेहमी सारखा ना. आता सेमीला जायला सज्ज रायबा नाही हो. काले सफेद केसांचा डोकरा बाल्या. कारला आता सेमीला जायला दाखवतो आम्हाला तिकडे नेतानी. हे बघा बाल्या ही आपली सगळी गँग. आदित्य भाई किंग ऑफ आदित्य भाई. बघा कशी तारची चावी बघा कशी कमरेला गुंडलले बघा त्यांनी. आपला रायबाना शंभू 12-13 शंभू 50-36 रायबा. आता सुट्टीवर आणले सगळ्या गाड्या पण आल्या सेमीला सुटाला. बघा आपली पण आता गाडी 2 नंबरमध्ये आहे. सुटल मग दाखवतो त्यांचा फल रायबा. ब्रेक फेल रायबा बी आले. फुल सपोर्ट असतं ना. मामा बी आल्या. बघू आता सेमी निघल्यावर दाखवतो तुम्हाला. हा सेमी सुटल आपली. आम्ही आल्या होता सुटावं. आतिश मी आणि बाबा आले आमच्या सोबत. दाखवतो तुम्हाला आता सुटल्यावर. चला सुटली चल. चला साईड वा आली चला चल. रायबा झाला 5 झाला. सेमी पास केली मस्तपैकी. आता सेमी पण पास केला बैलाने आपले. बघा नंबराला लागला. फायनल साठी सज्ज झाला रायबा. फायनल साठी इथं बांधला रायबाला. आता बघू फायनल साठी सज्ज होईल तेव्हा दाखवीन तुम्हाला. हे बघा पंकज ड्रायव्हर चांदप्पर. दुखतो म्हणजे असं उचलले पाहिजे. तुम्हाला उचलतो पायाला द्या. रक्त निघले त्याच्या समजतं त्याच्यावरून. सुजमारले त्याच्या ते पायावर लागले. लंगतो तो आता बघू. आता शंभूच्या पायावर लागले. मुश्किल आहे फायनलला केलेला. बघू आता आराम करतो आम्ही. कसं काय होतं ते मग दाखवतो. नाही तर मग गाडी घरी नेऊन जातो आम्ही. काय करायचं आता बिचाराच्या पायाला लागला. बघा कसं लंगतं बघा शंभू. बघा बघा तुम्ही आता कसं लंगतं त्याच्या पायावर लागले. आता फायनल ना खेळू असं चालले विचार. आता इथूनच घरी जाऊ. बघा पब्लिक बघायला आले शंभूला. चला आता आम्ही पण बैल भरताव पालवाचा ना फायनलला. शंभूचे लागले त्याच्यामुळे आम्ही पण आता घरी जायला निघताव. आता घेतला रायबाला बसवाला टेम्पो. आता आमचे वादल शेटला पण बसू. नवीन आमचा वादल काही दिवसांनी योच वादल करणार आहे अख्खे मैदानात. बघा तुम्ही आता गरम होतो तो. शरद बिरत सकाळी तेही झाले. अलंकार शेटचा लाडका वादल. लय प्यार आहे याचा वादल हो. दोन्ही बैला टाकली आपण टेम्पोन. मग आम्ही पण निघतो घरी जायला. चला गाईज आम्ही पण निघलो आता घरी जायला. आणि आता आपण फायनलला गेलो तसंच घरी आलो. फायनलला गेलो त्याचा काहीच वाटला ना आम्हाला. थोडासा पण गमना वाटला. पण एक आम्हाला लय दुःख झाला कारण की शंभूच्या पायावर लागला. तो नव्हता लागायचा. तर आपलं नशीब खराब होतं शंभूचं असं समजू. आणि थोडासा पायाला लागला. होईल लवकरच आणि लवकरच व्हायला पाहिजे हीच आमची अपेक्षा पण आहे. आणि हीच जोडी आपली A1 जोडी आहे गटाची. ही लवकरच पुढच्या मैदानात दिसायला पाहिजे सगळे पब्लिकला. आणि दिसल लवकरच शंभू बरा व्हावा हीच आम्ही अपेक्षा करतो. कारण की शंभू आणि रायबा ही भाऊ आहेत. जसं आकाशदा आणि अलंकार हे दोघं एकदम भावाभावाचा नाता आहे. आकाशदाचा शंभू म्हणजे अलंकारचा शंभू आहे.
आणि रायबा पण आकाशदाचा आहे असंच आम्ही समजतो. पण आता लवकरच शंभू बरा भाऊ हीच देवाला पण प्रार्थना करतो, त्याचा पाय लवकरच बरा कर आणि मोठा धप्पा द्यावा आम्ही लवकरच हीच जोडी केलून. चला ब्लॉगला पण आपल्या इथंच एंड करतो. बाय बाय.